माझे नाव सुजाता आहे आणि मी पुण्यात राहते. मी दिसायला खूप मादक आणि सुंदर आहे. 14 वर्षाची असताना मी माझ्या आईचा आणि बाबांना ठोक्या करताना पाहिले होते. ठोक्या करताना माझ्या आईचा तो आवाज आजही माझ्या कानामध्ये गुंजत आहे. त्यामुळे मला ही मुलांना पाहून ठोकठोकीची इच्छा खूप होत असे. मी अजूनपर्यंत कधी ठोकठोकी केली नाही, पण मी मोबाईलवर व्हिडिओ पाहून जिलेबीमध्ये बोट घालत राहायचे. मी 22 वर्षाची होती आणि नुकतीच एका मोबाईलच्या दुकानामध्ये सेल्स गर्ल म्हणून पार्ट टाइम जॉब करत होती. तिथे माझ्या सोबत अजून 2 मुले कामाला होती, निकेश आणि राजेश. ते दोघे रूममेट होते. निकेश हा माझ्यापेक्षा मोठा होता. राजेश हा छोटा होता. राजेश हा खूप चावट होता, खूप चावट बोलायचा. कधी कधी तो मोबाईलमध्ये एडल्ट फिल्म बघत काउंटरवर बसत असे आणि तो माझ्याशी बोलताना त्याचे लक्ष नेहमी छाती आणि माझ्या बोटांवर असते. त्यात शॉप काउंटर छोटे असल्यामुळे तो बाहेर जात असता सारखा माझ्या दिक्कीला स्पर्श करत असे, जसे काय चुकून लागत असे, पण हे सर्व तो जाणूनबुजून करायचा. मला पण खाज होती, त्यामुळे मी काही बोलत नव्हती. त्यामुळे तो रोज काहीतरी नवीन विचार करून येऊन रोज तो माझ्या अंगला स्पर्श करत असे. सोमवारी निकेशची सुट्टी असायची, मंगळवारी राजेशची आणि बुधवारी माझी. सोमवारचा दिवस होता. निकेश हा सुट्टीवर होता. राजेश आणि मी दुकानामध्ये होते. सकाळचा टाइम होता. दुकान उघडून मी झाडू मारत होते. राजेशच लक्ष माझ्या दिक्कीकडे कळे होते. मी झाडू मारत असताना मौका पाहून राजेशनी मला पाठीमागून येऊन पकडले आणि माझ्या मानेवर किस करू लागला. मी म्हणली, वेडा आहेस, काय करतोय हे? सोड. त्याने काही ऐकले नाही आणि त्याने माझ्या बोटांवर किस करू लागला आणि माझ्या गांडीवरून हात फिरवू लागला. मी जवान असल्यामुळे अंगामध्ये गरमी होऊ लागली आणि आनंद होत होता. तितक्यात त्याने मला सोडले आणि काउंटरवर जाऊन बसला आणि मी झाडू मारू लागली. गिराईक येत होते. दिवसभर तो माझ्या अंगाला स्पर्श करत उत्तेजित करत होता. दुसरा दिवस मंगळवार. आज राजेश सुट्टीवर होता. तोच टाइम 10 वाजले होते. मी नेहमीप्रमाणे झाडू मारत होती. आज मी टाईट जीन्स घालून होते. निकेश ही माझ्याकडे पाहत होता. हळूहळू तो माझ्या जवळ येऊन त्याने मला पकडले आणि झाडू हातातून घेऊन लंड हातात देऊ लागला. मी त्याला विरोध करत होती. मला नाही आवडत हे, असे नको करू, नाहीतर मी मालकांना सांगेन. तो म्हणला, हीच का मैत्री? काल काय केलंस तू आणि राजेशनी? ते मला सगळं राजेशनी सांगितले आहे. त्यामुळे मी मोठा असल्यामुळे तू घाबरू नको. आणि तो मला किस करू लागला. माझा हात त्याचा पॉइंटवर होता. पॉइंटवरून सोता खूप जाड आणि मोठा दिसत होता. मी त्याला साईटला केले आणि काम करू लागलो. बुधवारी माझ्या सुट्टीचा दिवस. त्या दिवशी मी विचार केला आणि मोबाईलवर एडल्ट व्हिडिओ पाहून माझीही तस करायची इच्छा झाली. मग मी गुरुवारी कामावर आले. राजेश आणि निकेश दोघेही शॉपमध्ये होते. आज थोडे या दोघांशी बोलणे कठीण वाटत होते, पण तस काही झाले नाही. आम्ही मिळून मिसळून काम करू लागलो. तेव्हा निकेश म्हणाला, शनिवारी येणार का आमच्या रूमवरती? त्यांनी मला ठोकायच प्लान केला होता. माझी पण ठोकायची इच्छा होती, पण मी म्हंटल कशाला, नाही काही मी नाही. तेव्हा राजेश म्हणाला, ये ना, रूम दाखवतो, पार्टी करूया. मग दोघेही माझ्या अंगला स्पर्श करत बोलत होते. काही वेळानंतर आमचं ठरलं, रूमला जायचं. त्यांनी विनंती करू लागले. मग मी होकार दिला. मग शनिवारचा दिवस होता. नेहमी सारखे जीन्स आणि वरती काली टॉप घालून होते. खरं सांगू, विचार करून माझी जिलेबी पूर्ण ओली झाली होती. आज काय होणार आहे हे आधीच ठरलेलं होतं. दुकान 3 वाजता बंद करून दोघांनी मला रूमवर आणले. रूमवर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही जेवण केले. बोलत बोलता यांचे हात चालू झाले. मला यांनी सोफ्यावर बसवले आणि दोघे माझ्या साईटला बसले. नंतर दोघेही माझ्या जवळ येऊन माझ्या मांडीवर हात ठेवून फिरवू लागले. मीही आता गरम होऊ लागली होती. राजेशने मला पकडले. मान खाली करून किस करू लागला. निकेश माझ्या मांडीवर हात फिरवत होता. माझेही हात आता हलू लागले. मी दोघांच्या सोत्यावर हात ठेवले होते. निकेशचा सोता खूप मोठा होता. मी अजून नाजूक कच्ची कली होते. पहिलीच वेळ होती माझी.
ती पण 2 मुलांना सोबत, त्यामुळे जरा मनात भीतीही वाटत होती. पण 1 वर्षाहून जास्त दिवस झाले होते आमची दोस्तीला, त्यामुळे मी त्यांना पूर्ण साथ देत होती. आता निकेश चड्डी काढून पूर्ण सोटा बाहेर काढून माझ्या समोर नांगरा झाला. बाप रे बाप, मी घाबरले. सोटा पाहून जिलेबीमध्ये आग होत होती. मी म्हणाले, किती मोठा आहे रे, अस करत त्याने सोटा माझ्या तोंडात दिला. मी चोखत होते, खूप वास येत होता मला. त्याचा डिक्कीवर हात फिरवत चोखत होते. राजेशनी माझा टॉप काढला आणि माझे अंबे दाबू लागला. माझे सफेद कलरचे ब्रा पण त्याने काढले आणि मला अर्धनग्न केले आणि आमे तोंडात घेत दाबत होता. निकेशचा सोटा मी चोखत हे संपूर्ण आनंद घेत होती. थोड्या वेळाने राजेशनी सोटा काढला आणि माझ्या तोंडात दिला. मला खूप मजा येत होती. एडल्ट फिल्मे बघून सर्व काही शिकलो होतो आणि आज प्रत्यक्षात करत होते. खूप मजा येत होती. आता आम्ही तिघेही गरम झालो होतो. माझी जिलेबी पूर्ण ओली होती. आता दोघेही माझ्या पॉइंटवरून जिलेबीवर हात फिरवू लागले. मी करत होते. आता निकेश माझ्या जीन्स बटन काढले. राजेश पेंट खाली खेचू लागला. निकेशनी तोंड खाली करत माझ्या चड्डीवर किस करू लागला. दोघेही पुच्ची बघायला उतावले झाले होते. किस करत करत चड्डी काढून मला पूर्ण नागडी केली. माझी पुच्ची एकदम कच्ची कली, रसेली, पूर्ण जाळ आणि गच्च अशी भरलेली होती. दोघांनी मला उचलले आणि बेडवर आणले आणि मला पायापासून ते डोक्यापर्यंत दोघे चाटायला सुरुवात केली. एकामागे एक करत दोघे माझी जिलेबी आणि डिक्की चाटत होते. माझ्या जिलेबीतून सफेद माल निघत होता. आता यांनी मला कुत्री बनवली होती. राजेश पूर्ण माझ्या तोंडात देत होता. निकेशने लंड काढून माझ्या जिलेबीच्या भोकावर ठेवला आणि धक्का देत होता. पण सोटा आतमध्ये घुसत नव्हता. नंतर त्याने थूक लावत तो हळू धक्के देऊ लागला. सोटा खूप मोठा आणि जाळ होता आणि पूर्ण गरम होता, त्यामुळे मी सोट्याला एक हाताने पकडून जिलेबीमध्ये घुसवत होते. नंतर त्याने जिलेबीवर तेल लावले. मी सोटा पकडला आणि भोकावर ठेवला आणि त्याने जोराने सोटा घुसवला आणि माझ्या तोंडातून आवाज आला. निकेश मेले. मी आणि आडवी वाकळी होत पुढे सरकले. खूप जास्त त्रास झाला मला. 1-2 मिनिट मी आडवी पडले. ते दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते. राजेश निकेशला बोलत होता, सोटा रांच्या हळू कर की. मग निकेशनी मला कमरेला पकडत उठवले, कुत्री बनवली आणि डिक्की आणि जिलेबी चाटू लागला. माझ्या पूर्ण वेदना कमी झाल्या आणि आता सोटा पुच्ची मध्ये घ्यायला उतावली झाली होती. सोटा जिलेबी मध्येच घुसून ठेवावा वाटत होते. त्याने सोटा घुसवला आणि हळूहळू धक्के देत होता. राजेश माझ्या तोंडात तोंड घालून किसिंग करत होता. कधी राजेश तर कधी निकेश, दोघांनी मिळून मला फार वाईट झुले. जिलेबी आणि सोटा सुजत तोपर्यंत झुले. मला 2 दिवस त्रास होत होता.